बातमी पुण्याहून. पुण्याच्या कोथरूडमध्ये काही तरुणींची पोलिसांनी गैरवर्तन केल्याचं समोर आलं होतं. या मुलींनी पोलिसांनी त्यांना मारहाण, शिवीगाळ आणि जातीवाचक शब्द वापरल्याचा आरोप केला होता. माझानं दाखवलेल्या बातमीची महिला आयोगानं दखल घेत पीडित तरुणींशी संपर्क साधला आणि त्यांची तक्रार जाणून घेतली. नेमकं काय होतं हे प्रकरण पाहूया. पुरुष अधिकारी एका मुलीच्या अंगावर धावून जातोय. त्यांना ते एकदम कैदी असलं म्हणजे काहीतरी एकदम वाईट गुन्हा केलाय अशी वागणूक देतोय. खरं तर तशी वागणूक त्यांची परमिशन नसताना तिथे आणलंच कसं काय? इतका वेळ बसवलंच काय? तिला पूर्ण वेळ उभं केलंय. 5 ते 6 तास तिला उभं केलंय. तू बसू नकोस, तुला मार पण खायचा, तू असंच खायचा, खाली पडायचं नाही वगैरे वगैरे अशा गोष्टी केलेल्या आहेत. तिला लाथाबुक्क्यांनी मारलेलं आहे. पोलिसांवरचे हे आरोप आहेत पुण्यामधल्या मुलींचे. कारण चौकशीच्या नावाखाली पोलिसांनी मुलींना बेदम मारहाण केली आहे आणि वाटेल तसं बोलत कोथरूड पोलिसांनी मुलींचा मानसिक छळ केल्याचाही आरोप आहे. संभाजीनगरची ही केस होती. त्या केस संदर्भात काही पोलीस आणि त्यांच्याबरोबर पोलीस नसलेले काही व्यक्ती तिथं आले होते. आमच्या घरामध्ये येऊन त्यांनी आमच्या घरची झडती घेतली. झडती घेता घेता त्यांनी आम्हाला काही धमक्या दिल्या की तुम्ही शॉर्ट्सवर राहता म्हणजे तुमचं असंच वागणं असेल तर तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये चला कपडे घाला आणि निघा लवकर. मग आम्ही त्यांना प्रश्न विचारले की नक्की तुम्ही कशा संदर्भात आलात, काय तुमच्याकडे डॉक्युमेंट दाखव, आयडेंटिटी सांगा. तर त्यांनी आम्हाला धमकवलं. कपडे चेंज करत असताना त्या आतमध्ये आल्या आणि सरळ म्हटलं की काही होत नाही, आम्ही पण महिला आहे, चला. आणि आमच्या हातातले फोन चालू असताना त्यांनी फोन हातातला घेतला हिसकावून आणि ते फोन घेऊन आम्हाला सरळ गाडीत बसून घेऊन गेले. या मुली कामाच्या आणि शिक्षणाच्या निमित्तानं पुण्यात राहतात. संभाजीनगरमधली एक तरुणी तिच्या सासरच्या छळाला कंटाळून पुण्यात आली होती. तिने एका रात्रीपुरता राहण्यासाठी या मुलींकडे आसरा मागितला आणि दुसऱ्या दिवशी ती निघून गेली. तिच्या सासरच्या लोकांनी सून हरवल्याची पोलिसांमध्ये तक्रार दिली आणि याच मुद्द्यावरून तपासाच्या नावाखाली पुण्यातल्या या मुलींचा छळ झाल्याचा आरोप मुलींनी केलाय. माझ्याशी कॉन्टॅक्ट केल्यानंतर मी त्यांना सांगितलं, पण पुढच्या अर्धा तासात माझ्या मैत्रिणी त्यांना सांगितलं पहिली चापट मारल्यानंतर की सर हो, ती मुलगी आमच्याकडे आली होती, रात्री राहिली, आम्ही मदत केली होती तिला, पण ती मुलगी जिच्या कॉन्टॅक्ट म्हणून आली, तिचा नंबर देतो, तिला कॉन्टॅक्ट करा. मी त्यांना सांगितलं की सर हो, ती मुलगी वन स्टॉप सखी सेंटरला आहे, तुमच्याच गव्हर्नमेंट शेल्टरला आहे, शेल्टर होमला आहे, तुम्ही बघा. आणि हे सगळं सांगितल्यानंतर पण त्यांनी 5 तास त्यांना आणि यांचे मोबाईल त्यांनी घेऊन ठेवले होते. आम्हाला किंवा त्यांच्या घरच्यांना माहीत नव्हतं ह्या पोरी कुठे आहेत एवढा तास. म्हणजे त्यांनी हे पण सांगितलं नाही. आम्ही त्यांना विचारतोय की तुम्ही त्यांना कुठे घेऊन गेलाय, त्यांनी हे पण सांगितलं नाही की आम्ही कोथरूड पोलीस स्टेशनला आहे. तर हे आम्हाला माहित पण नाही की ते कुठे फिरतायत, कुठे आहेत पुण्यात, एवढ्या मोठ्या पुण्यात, आणि यांचे मोबाईल लागत नाहीये. तर ही कुठली चौकशीची पद्धत झाली? या मुलींनी त्यांच्या मित्रमैत्रिणींना त्यांच्या सोबत घडलेली आपबीती सांगितली आणि यानंतर त्यांनी एकत्र येऊन पुणे पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त या सगळ्यांसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या तक्रारीला कुणीही दाद दिली नसल्याचं मुलींचं म्हणणं आहे. तिला मारलेलं होतं, तिचं मेडिकल करायचं होतं. सिनियर पोलीस ऑफिसर जे आहेत तिथले देशमाने, त्यांना म्हटलं सर हिचं मेडिकल करायचं आहे तर आम्हाला यादी द्या, मेडिकलची यादी जे भेटते ती द्या. तर त्यांनी आम्हाला 3 तास बसवून ठेवलंय मॅडम. आम्हाला त्यांनी यादी दिली नाही आणि आम्हाला ते समजवत राहिले की कसं FIR दाखल होऊ शकत नाही आणि कसं आम्ही चौकशी करू. मला 10 दिवस द्या, मला 8 दिवस द्या, म्हटले मला 5 दिवस द्या, मला 6 दिवस, पुढच्या शनिवारपर्यंत तुम्हाला कळवतो वगैरे वगैरे. आम्ही DSP सरांना पण फोन केलाय भगत. ते असं म्हटलेत की त्यात तथ्य असलं तर बघू, काही फार अशी दाखल होत नाही. माझा असा प्रश्न आहे की त्या मुलीला ती म्हणते की सेक्शुअल अब्यूज झाले, कास्ट बेस्ड अब्यूज झालेले आहे त्यासोबत. इतकी गंभीर केस असताना कसं काय ते असं म्हणतायत की FIR आम्ही दाखल करून घेऊ शकत नाही. या संपूर्ण प्रकरणाबाबत आम्ही पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी या सगळ्या प्रकरणात जर तथ्य असेल तर आम्ही त्यांच्यावर कारवाई करू असं सांगितलंय. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काल या घटनेच्या संदर्भात एक पोस्ट केली आणि या घटनेकडे मुख्यमंत्र्यांचं आणि पुणे पोलिसांचं लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न केला होता. या घटनेच्या सखोल चौकशीची मागणी सुद्धा त्यांनी केली आहे. तर ABP माझाच्या बातमीनंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी मुलींसोबत फोनवरून संवाद साधला आणि पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासोबत चर्चा करणार असल्याची माहिती दिली. तक्रार जी आहे ती सिस्टम विरुद्ध आहे, सिस्टम मधल्या लोकांविरुद्ध आहे. त्याच्यामुळे हे सगळं इकडे तिकडे आम्हाला फिरवलं जाते. आणि खरं तर आपण म्हणतो लाडकी बहीण वगैरे आपण म्हटलं जातं, सरकार पण म्हणतं आपलं लाडकी बहीण योजना वगैरे काय असेल ते. आणि इथे म्हणजे ह्या लाडक्या बहीण नाही आहेत का मग? किंवा आपण पोलिसांची जबाबदारी असते सुरक्षेची, पोलिसांना आपण आपले रक्षक म्हणतो. मग आपले रक्षकच जर आपले भक्षक बनत गेले तर आपण कुणाकडे दाद मागायला जायचं? आपल्याला न्याय मिळेल या अपेक्षेनं प्रत्येक मुलगी पोलिसांकडे जाते. मात्र त्याच पोलिसांकडनं मुलींना ही अशी घाणेरडी वागणूक मिळाल्याचं त्या मुलींनी सांगितलंय. आणि या सगळ्या प्रकरणानंतर या 3ही मुली आता ट्रॉमामध्ये आहे. तपासाची ही पद्धत कितपत योग्य आहे किंवा तपासाची ही पद्धत
नेमकी कशी असावी असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. कॅमेरामन राजेश बिडकर सह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे.